लालबादशाह आणि बब्याच्या बाबतीत अगोदर तर असं विचार झाला की बब्या पळणारा बैल आहे, आपला छोटासा लालबादशाह आहे. परंतु नियोजन असा केला किशोर भाऊंनी की आपल्याला ती गाडी हाकायची, म्हणजे त्यांनी असं फायनलच केला. मग आम्हाला काहीच बोलता नाही आला आणि आम्हाला सुद्धा माहिती होतं बब्या जो आहे पहिल्यापासून एकदम सरळ आणि शिस्तीचा बैल आहे, एकदम चांगल्या प्रकारे छान प्रकारे तो पळतोय. ते अनुभव किशोर भाऊला असताना ते म्हटले की काही टेन्शन नाही, आपण लालबादशाहनी छोटा देऊ, आपला बब्या बिंदास हाकूया. बाब्याच्या अंगावरती भरपूर रेकॉर्ड आहे, ते रेकॉर्ड न मोडण्यासारखं. हो हो. पण आज कुठेतरी एक वेगळा आनंद आहे. जसं जे नामांकित नंदी त्या नंदीच्या गळ्यात पळायला भेटलं म्हणजे कुठेतरी एक वेगळं इम्प्रेशन पडतं मालकाचं पण बैलाचं पण. बरोबर. आज ठीक आहे, मैदान जरी छोटं असलं पण एक बाब्याच्या गळ्यात पळून काय तो आनंद. आनंद असा की आपल्या जिल्ह्यामध्ये आणि तो पण नामांकित जो बैल आहे बब्या, त्या बब्यामध्ये आपला छोटासा जो लालबादशाह आहे तो शिस्तीने आणि आज गुलाला पात्र झाला. खरोखरच एक मनापासून खूप आनंद झाला आणि याचा श्रेय म्हटलं तर आमचे दुरकरी किशोर भाऊ कदम यांनाच जातो, कारण हा नियोजन त्यांचा होता. आणि विशेष असा की बब्या जो आहे आम्ही मोठा देवासुद्धा त्यात हाकललेला आहे. साई नावाचा बैल होता तो पण बब्यात हाकललेला आहे, किशोर भाऊंनीच हाकललेले. तर त्या बैलाचं एक रेकॉर्ड आहे की वासरांना घेऊन तो एकदम शिस्तीत पळतोय आणि त्या शिस्तीत पळण्यामुळं आपल्या जो लालबादशाह यांनी खूप चांगल्या प्रकारे साथ दिली आणि त्यांनी बरोबर. हो. म्हणजे दोन्ही म्हटल्यापेक्षा चारही बैल शंकरपाटात असो किंवा ऑलराऊंडर आहे. हो हो. ते काही स्पेशली बॉलर किंवा बॅट्समन अशी गोष्ट आहे चारही बैलांची नाही. बरोबर. आणि चांगल्या पद्धतीने कुठेतरी खेळ झाला. हो. मैदानाच्या बाबतीत काय सांगाल, मैदानाची फाटी वगैरे कशी होती. मैदानाचं नियोजन खूप चांगल्या प्रकारे होता आणि शिस्तीचा म्हणजे एकदम शिस्त प्रकारे झाला. कोणाचंच कोणत्याही प्रकारे किरकिरी झालेली नाही. खरोखरच ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात खेळ होतात त्याच प्रकारे आज एक नंबर म्हणजे आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हा खेळ झालेला आहे. नक्कीच शुभेच्छा राहतील आणि पुन्हा ही गाडी पळवा, कारण ज्या पद्धतीने गाडी पळाली आज प्रेक्षकांच्या मनातला जोड पळाला आणि प्रेक्षकांनाही माहिती नव्हतं की हो. पळू शकते. बरोबर. आणि ती जुळवून आणली. आज जे तर सगळ्यांना असं विचार पडला की लखनमध्ये छोटा देवा आणि बब्यामध्ये लालबादशाह, सगळेच एक विचारामध्ये पडले की हे दोन्ही लहान लहान वासरं आहे आणि पळणाऱ्या बैलामध्ये आज पळताय म्हणून. शुभेच्छा राहतील. हो, थँक्यू, धन्यवाद. फोटो घेतो. ओके. दिवसाचा गॅप झाला. 15 दिवसाचा गॅप. याच गॅपवर पळवता की नाही, कमी 15 gap दिवसाचा गॅप. 15 दिवसाचा गॅप. 15 दिवसाचा. आजच्या नियोजनाविषयी काय सांगाल. पहिल्यांदा गाडी पळाली आणि अपेक्षा नव्हती बऱ्याच जणांना गाडी पळल लालबादशाह आणि बब्या. नाही नियोजन तर चालूच होतं. 4-5 म्हणजे 8-15 दिवस झाले आमचं नियोजन चालू झालं. त्यांच्यासोबत बोलायचं 3 महिने म्हणजे मग त्यांच्या मनात आलं परत की जाऊ द्या, देऊन आपण करून काय. कोणता मागितलं म्हणजे देवा आणि बाबा पळवायचं पहिले होतं? देवाचं बाबाचं नियोजन झालं होतं पण ते म्हणे लखन सोबत झालेलं देवाचं म्हणे लालबादशाह बाबा पळून लालबादशाहवर विश्वास ठेवला. हा ते म्हणे चाललं म्हणलं चला म्हणलं तुमची पण इच्छा होईल आमची इच्छा करून टाकून. नक्कीच एक विश्वास महत्वाचा आहे आणि तो विश्वास ठेवून कुठेतरी गाडी पळवली. केलं ते साक्षी. आणि किशोर भाऊ तुरकरी किशोर कदम यांच्या शब्दाला मान देऊन कुठेतरी ही गाडी पळवली. हो. आणि चांगल्यारीत्या गाडी पळाली. चांगली तिन्ही फेरे चांगली पाहिजे. तिन्ही फेरे चांगली गाडी पळाली. आता काय नियोजन आहे आगामी नियोजन, जे हिंद केसरी मानाचं मैदान येऊन पडलेलं आहे 21 जूनला. 21 जूनचं बघू आता. कारण की तिथं सगळ्यांच्या अपेक्षा राहतील त्याच्याकडनं आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे विशेष राहणार आहे, कारण की आजवर त्याचे जे रेकॉर्ड आहे तर हे रेकॉर्ड न मोडण्यासारखे. त्याच्यामुळं त्याच्याकडे लक्ष राहणार आहे. तर काय त्याची फिटनेस तर बघतोय आपण एकदम चांगली. आणि ज्या पद्धतीने अगोदर त्याचा संघर्ष गेला तर त्या संघर्षाच्या काळातून बाहेर पडलेला आहे आणि चांगल्या गतीनं सध्या पळतोय. हो, जसं पहिली गती तशीच आता पेपर तीच गती झाली.
चालतं, शुभेच्छा राहतील आणि 21 जूनची तयारी करा. ज्या हिंद केसरी मानाचं मैदान जे मराठवाड्यात प्रथमच मैदान लागलं त्या मैदानाच्या शुभेच्छा राहतील. राहुल भाऊ खांडेकर आहे आपल्यासोबत, LPYलाचे मालक. हो, काय सांगाल, तुमचा कितवा झाला नंबर? आमचा 5वा. बर, काय सांगाल बाब्याविषयी सांगा. आपण बाब्याची मुलाखत करतोय, तुमच्याकडे येऊ. बाब्या म्हणजे असं आहे हां. का तो जरी बुलढाण्याचा असला तर आमचं काळीचे, हां. तो कुठं असला ना तर आमचे पोरं आणि मी स्वतः बी त्याच्याजवळ जाणार, कारण तो आमचाच बैल आहे खरा. आम्ही दिले ते गोड्यातलं. बर. तो संघर्ष योद्धा आहे. आणि खरंच संघर्ष होत आहे, त्याने ते सिद्ध करून दाखवलं. वेळोवेळी चांगला पळतोय. एक आरोप प्रत्यारोप झाल्याच्या नंतर तुमचा देखील कमबॅक चांगला झाला असं म्हणता येईल. ज्यावेळेस त्या बाबीवर तुमचा कमबॅक झाला, हा, आमचा झाला आपला ते नंबर झाला? नाही, आमचा ते गैरसमज झाला होता. कितवा नंबर झाला? 5वा झाला. 5वा नंबर झाला. कोणात होतं नियोजनात? सिल्लोडचा देवा. कितव्या गटात कितव्या तासावर गाडी होती? 32 गटात हां. 5 नंबर तास. आणि सेमीला? पहिल्या सेमीत काढायला होती. पहिल्याच सेमीत काढायला गाडी होती, तरी कडानी 1 नंबर केला. म्हणजे कडानी फायनल सेमी पास केला. आणि फायनलला कितवा तासावर? 5. बरं, याच्या अगोदर नाही पळाली ना ती गाडी? नाही, पहिल्यांदाच पळाली. चांगली गाडी पळाली. तुम्हालाही शुभेच्छा राहतील, कारण LP चांगला फॉर्ममध्ये आहे सध्या. 21 तारखेचं नियोजन करा आणि कुठेतरी गुलालाच पात्र राहा. हिंद केसरी मानाचा गुलाल त्या ठिकाणी प्राप्त करा, याच शुभेच्छा देतो. धन्यवाद. मित्रांनो, जय शिवराय. आपण सध्या आहे एकूण पाचोड या मैदानात आणि एक भव्य दिव्य मैदान पार पडलं. आश्रमाता केसरी या नावाने मैदान होतं, पर्व दुसरं. आणि या मैदानामध्ये एक जोड पळाला ज्याने अखंड महाराष्ट्रात आपली एक वेगळी छाप सोडली, असा हिंद केसरी बाब्या. आणि त्याला जोड भेटली ती म्हणजे एका गावरांची, ज्याची कमी काळात जास्त चर्चा झाली, असा लाल बादशाह, 6 मिस्त्रींचा लाल बादशाह. आता खऱ्या अर्थाने ही गाडी महाराष्ट्राला बघायची होती की बकासूर आणि लाल बादशाह पळायला पाहिजे, आणि ते नियोजन पण झालं होतं. पण ठीक आहे, आता ते झालं. पण आज कुठेतरी जी जोड पळाली हिंद केसरी बाब्या आणि लाल बादशाह, काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन लागलं होतं सगळं? आता काय ते नियोजन आमच्या धुरकरीने लावलं होतं. किशोर भाऊ कदम तोंडोलीकर. हा, त्याचं म्हणणं होते गाडी त्याच्या मनात होती आणायची. मी गण नाही म्हणलो, पण मग त्याला समज त्याच्या पुढं काही बोलताच आलं नाही. हे पैरा बी त्यानं जुळलेला होता, गाडी गट सेमी त्यानं सांगली, पण योग त्यानं जुळून आणला समजतो. टॉपला बघितलं तर देवा टॉपला पळतो. हो, आणि देवा आणि बाब्या न पळवता लाल बादशाह बाब्या टाकला तुम्ही. समज एवढं ते लहान छोटासा वासरू आहे. आपण लखनमध्ये बी बाब्यामध्ये बी नाहीच म्हणत होता अन्नाचा, पण मग किशोर भाऊच्या पुढं काही बोलता आलं नाही समज दूर करायचं. ते म्हणे अनाचीच म्हणे गाडी तुम्हाला काय करायचं, अनाचीच म्हणे. मग त्याच्या पुढं काही बोलताच नाही आला, पायरा जुळून आला. आता काय ही मुलाखत पडल्याच्या नंतर बरेच लोक संभ्रमात राहतील की नेमकं गाडी एक नंबर केला आहे गाडी, कारण बऱ्याच लोकांना लाईव्ह माहिती नव्हतं आज कशावरती लाईव्ह चालू आहे म्हणून. तर कितव्या गटात कितव्या तासावर गाडी होती? गाडी 28वा गट 7 नंबर तासावर पळाली. आणि सेमीला? सेमीला 5वी सेमी 6 नंबर तास. आणि फायनलला? फायनलला पण 6 नंबर तास. 6 नंबर तास. नक्कीच एक चांगल्या गतीनं गाडी पळाली. आणि बाब्या म्हटलं तर बाब्याकडे बघायचं कामच नाही, पण बाब्याचं कमबॅक चांगल्या पद्धतीने झाला. हा, चांगला झाला. याच्या अगोदर बाब्या आणि देवा पळालेला आहे मोठा? नाही नाही, हा मोठा देवा पळाले होते. किशोर भावना झाले होते शंकरपाटामध्ये. किती वेळेस पळाली गाडी? मला वाटतं 2-3 वेळेस पळाली. शंकरपाटात पळाली. 3 फेऱ्याच्या मैदानात आज कुठेतरी बाब्याच्या याचा बी आलता योग, पण काही कारणामुळे समज कॅन्सल झाला. मोठा देवा आणि बाब्याची बी गाडी पळणारच होती, काही कॅन्सल झाला. आता 29ला कसं बाबी आणि बकासूर पाळणार, हे लाल बादशाह आणि बकासूर पाळणार होते, पण आता ते तिकडे आपले बैल जात नाही, बंदी आल्यामुळे मैदानात पळणार होती गाडी ते याला पेडगावला काय फिक्स होईल होता. मामाचा बरेच वेळा फोन आला त्याचा. लाल बादशाह किती मैदान झाले आतापर्यंत? लाल बादशाहचे आता शंकरपाटानं असं मैदान धरले बरेच झाले त्याचे. 3 फेऱ्याचे मैदान किती? 3 फेरीचे मैदान 10-11 मैदान झाले ते. कुठल्याच मैदानात त्यांनी नाराज केले? नाराज केला आणि कुठं पण फायनलला येतो. 11 मैदान गुलाला तर
आज ज्या पद्धतीने गाडी पळाली काय आठवण होती, कुठल्या गाडीची आठवण होती? आठवण आम्हाला ती लखन आणि देवासारखी आठवण झाली, मोठ्या देवासारखी. हा तशीच गाडी पळाली. आणि विशेष दोन्ही बैल गुलालात राहिले, हा दोन्ही बैल बोलले. देवा पण गुलालात राहिला. हा खऱ्या अर्थाने ही गाडी जर एकत्ररित्या आणली असती लालबादशाह आणि देवा, तरी गाडीने कुठेतरी नंबर केला असता. ते तर पळतेच, पण आता मग तरी काही घरावरचं बी ऐकावं लागतं ना. गाडी फोडूनच आणा, जे असं असं आणायचं, त्याच्या पुढं काही बोलता आलं नाही. किशोर भाऊ आहे एक प्रसिद्ध जॉकी आणि बरेच बहुमान त्यांनी मिळवलेले त्यांच्याशी बोलूया. या भारतातल्या सर्वात मोठ्या मैदानातले जॉकी, एक नंबरचे जॉकी म्हणून तुम्ही मान पटकवलेला. किशोर भाऊ नमस्कार. भाऊ काय सांगाल, काय वाटलं अंदाज की लालबादशाह आणि बब्या पळू शकतो चांगल्या पद्धतीने? हे बघा बघा पण आपण हाकलतो पहिल्यापासून, जसं लहान वाजता असल्यापासून मीच हाकलतो आणि लाल बादशाह सुद्धा बच्चा असल्यापासून हाकलतो. आपण गाडी हाकलतो तर आपल्याला कुठंतरी समजतं हो ही गाडी जुळली आणि नंबर तरी त्या प्रकारे आपण गाडी जुळवली. काय पळायच्या बाबतीत जर तळापासून झालं पुढातून गाडीच्या वेळेस निघाली तर शेवटपर्यंत काय अनुभव गाडीचा? नाही सारखी पळते गाडी, शिस्तीत पळते. पावली जुळून हो पळते. आणि ते छोटा वासरू आला तर बाब्याला पण सपोर्ट केला तर बाब्या पण ओढून देतो. बब्यात अनुभवी पण वासराने कुठेतरी गळा दिला. नाही वासरू बी भरपूर अनुभव आहे वासरला, कारण की छोटा देव त्यांनी जवळपास 9 नंबर केले, 1 नंबर आणि सेकंडमध्ये 53 नंबर केले. तर ते बी पुढं कमजोर नाही. किती गाड्या आणल्या तुम्ही आज? 3 आकारले, 3 गाड्या. 1 क्वार्टरला राहिली, 2 फायनलला. कुठल्या कुठल्या गाडीवर होत्या? बाब्या आणि लालबादशाह, देवा आणि लखन आणि छोटा लखन आणि बायजे. कसं सूत्र जुळलं मग फायनलला? सूत्र हे बघा, फायनलला तर दोन्ही गाड्या आपल्या आहे. ते लखनची आणि देवाची मी आकारली आणि याच्यावर जावेद भाई बसवले. ठीक आहे, चांगल्या पद्धतीची गाडी पळाली. या नियोजनामागे मास्टर माइंड जर म्हटलं तर पठाण सर आपल्यासोबत त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. माहिती घ्या. नमस्कार घाला. नमस्कार. वर लावा. लावून घ्या त्याला. कोणता आहे? नमस्कार.